शांतिकुंज, शाश्वत, सनातन, युगतीर्थ अशी काही ठिकाणं असतात की जी कॅनव्हासवर उतरवणं अशक्य असतं. त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. ज्याला व्यक्त करण्यासाठी स्वर असमर्थ ठरतात. जिथे निशब्द शांतता असते आणि तीच अर्थपूर्ण असते, बिलकुल एका खऱ्या आश्वासनासारखी. शांतिकुंज काहीसे असेच आहे. संस्कृती, धर्म, श्रद्धा, अस्मिता यांनी बांधलेलं हे युगतीर्थ केवळ देवभूमीचं तोरणद्वार नाही, तर ज्ञान, विज्ञान, वनस्पती, धर्म व अध्यात्माचे संपूर्ण विश्व आहे. खऱ्या अर्थानं पाहिल्यास शांतिकुंज हा शब्द नाही, केवळ जागा नाही, तर एक शक्ती आहे जी स्वतःमध्ये ऊर्जा, ज्ञान आणि प्रकाश सामावून घेते. शांतिकुंजची ही स्वतःची विकास गाथा आहे. सूरसरिता गंगेच्या कुशीत वाढले आणि अखंड विकासाच्या पायऱ्या चढून आर्यावर्ताच्या सर्वोच्च तीर्थक्षेत्राचे वैभव प्राप्त केले. त्याचा पाया कसा घातला गेला, कसे घडत गेले, प्राचीन वैभव कसे प्राप्त केले, हे जाणून घेणे केवळ मनोहर नाही, तर त्या महान युग पुरुष पूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे दृढ निश्चय, निष्ठा, शिल्पी व्यक्तिमत्व अनुभवणे देखील आहे. आज आपण शांतिकुंजचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. तर यापेक्षा आनंददायी प्रसंग कोणता असू शकतो? सनातन हिंदू संस्कृतीत तीर्थांना विशेष महत्त्व राहिले आहे. तीर्थ म्हणजे भारतातील महान ऋषींच्या दीर्घ तपश्चर्येच्या दैवी जीवन ऊर्जेतून स्पंदित होणारे पवित्र स्थळ, ज्याचा थेट संबंध मन, विचार आणि आत्मा यांच्या पवित्रतेशी आहे. गायत्री तीर्थ शांतिकुंज हिमालयाच्या छत्राखाली आणि माता गंगेच्या पवित्र कुशीत वसलेले आहे. वेदमाता गायत्रीचे वरदपुत्र, या युगातील विश्वामित्र पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या आध्यात्मिक तपस्येचे अक्षय केंद्र म्हणून विकसित झालेल्या नव्या युगातील या गंगोत्रीने वयम राष्ट्र जाग्रयाम पुरोहितः या वैदिक ऋषी परंपरेचे कृतीत रूपांतर केले आहे. गायत्री तीर्थ शांतिकुंजने भारताच्या पवित्र भूमीला महानतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अध्यात्माची अनोखी प्रयोगशाळा. 5 दशकापूर्वी 1971 मध्ये हरिद्वार ऋषिकेश रस्त्यावर हरिद्वार रेल्वे स्थानकापासून 7 किलोमीटर अंतरावर शांतिकुंज गायत्री तीर्थाची पायाभरणी करण्यात आली. पायाभरणीसोबतच परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी आम्ही सुधरू, युग सुधरेल या ब्रीद वाक्याने सुरुवात केली. त्यांच्या सखोल जाणीवेने प्रेरित झालेलं हे तीर्थक्षेत्र आजही लोकांना जाती, संप्रदाय यासारख्या संकुचित वृत्तीपासून दूर जाऊन जीवन जगण्याची कला व आत्मवादी जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. हे तीर्थ मानव जातीची अशी अनोखी प्रयोगशाळा आहे, जिथे राष्ट्र उभारणीचे नवनवीन प्रयोग अखंडपणे चालू असतात. एकीकडे या प्रगतशील आश्रमात प्राचीन गुरुकुलासारखे नियम पाळले जातात, तर दुसरीकडे विज्ञान व धर्म यांच्या समन्वयाचे प्रयोग चालू असतात. येथील नियमित साधना, शिबिरे, समुपदेशनाचे प्रशिक्षण चालू असते आणि याची नियमावली तर इतकी प्रखर आहे की इथे येणारी व्यक्ती कोरी राहत नाही. माणसाला मानवतेशी जोडणारा दुवा म्हणजे शांतिकुंज. आपली परंपरा महर्षी पतंजली, चरक, सुश्रुत आणि धन्वंतरी यांची परंपरा आहे. या परंपरेचे आपण वंशज आहोत. आपण सर्वजण त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे
प्रतिरूप व वारसदार आहोत. शांतिकुंज हे त्याच ऋषी परंपरेचे वाहक आहेत, जिथे साधनेसह शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण, महिला जागरण आणि युवकांच्या उत्थानाची आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य आणि मोहीम नेहमीच चालू असते. शांतिकुंज केवळ आध्यात्मिक चेतना जागृतीसाठी कार्य करत नाही, तर असे सत्य स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करते, जे सत्य अनुभवताच आपल्याला आपण माणूस असल्याचा अभिमान वाटू लागतो. खऱ्या अर्थाने माणसाला मानवतेशी जोडणारा दुवा आहे, जिथे प्रत्येक धर्माचे, वर्गाचे लोक येतात व आध्यात्मिक साधना करतात आणि आदर्श जीवन जगण्याचे प्रशिक्षण घेतात. सध्या अखिल विश्व गायत्री परिवार प्रमुख आदरणीय डॉक्टर प्रणव पंड्याजी आणि पूज्य शैलदीदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली आणि प्रेमळ मार्गदर्शनाखाली पूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी 50 वर्षापूर्वी स्थापन केलेले गायत्री तीर्थ शांतिकुंज आज विशाल वटवृक्ष बनून भारतीय संस्कृती, वैदिक ज्ञान, विज्ञानाच्या प्रगतीत गुंतले आहे. शांतिकुंजच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया आणि समजून घेऊया, ज्यामुळे ते जागृत युगतीर्थ बनले. जागृत प्रखर प्रज्ञा, सजल श्रद्धा हे या तीर्थक्षेत्राचे शाश्वत मूलभूत घटक आहेत. जिथे संत मुनींच्या प्रभावाने हे दोन्ही प्रवाह प्रबळ होतात, तिथे तीर्थक्षेत्र विकसित होऊन प्रतिष्ठित होतात. युगतीर्थ गायत्री तीर्थक्षेत्राचे हेच मूल घटक आहेत. शांतिकुंजच्या आवारात प्रखर प्रज्ञा व सजल श्रद्धा म्हणून स्थापित केलेले हे स्थान या दैवी संस्थेचे संस्थापक व संरक्षक आहेत. पंडित श्रीराम शर्मा आचार्य व त्यांची अर्धांगिनी भगवती देवी शर्मा, जे गायत्री परिवारात पूज्य गुरुदेव व वंदनीय माताजींच्या नावाने पूजले जातात. आजही ऋषीयुग्मांची जोडी गायत्री परिजनांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून देतात. गायत्री परिवारातील कार्यकर्त्यांचा व सदस्यांचा अतूट विश्वास या सत्तास्थानाशी निगडीत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की महाप्रयाणानंतरही ऋषी सत्ता सूक्ष्म रूपात त्यांच्या जवळ आहे. त्यांचे त्रास व अडचणी दूर करतात, त्यांचे जीवन प्रगत करण्यासाठी मदत करतात. परेशान मत होना, तेरे साथ तेरी माँ है, तेरा पिता है, बेटे परेशान मत होना, जरा भी हैरान मत होना, हम तुम्हारे साथ हैं ना. हम तुम्हारे सुख में साथी नहीं है, लेकिन आपके दुख में साथी हम जरूर हैं. हम आपको मनोबल देंगे, आपको सहारा देंगे, आपको हिम्मत देंगे, आपको बल देंगे, आपको प्रेरणा देंगे, ताकि उस संकट की घड़ी को आप झेल सकें. पारिवारिक हो चाहे आपकी व्यक्तिगत जो भी हो, हर किसी में हम आपको बल और शक्ति आपको हमेशा देते हुए चले जाएंगे. अभी भी दे रहे हैं और आगे भी हम नहीं भी रहेंगे तब भी आप आना. यहाँ आपको आमंत्रण है. जब आपने पल्ला पकड़ा है तो छोड़ना मत इसको. फिर आप आना और वही प्रेरणा, वही शांति और संतोष और शक्ति और भक्ति आपको मिलती हुई चली जाएगी. आप अखंड दीपक को प्रणाम तो करना और उसमें देखना कि गुरुजी माताजी दिखाई पड़ते हैं कि नहीं पड़ते. और शांति कुंज में आना, देखना हर जगह आपको गुरुजी माताजी दिखाई पड़ेंगे. आपको दिखाई पडेंगे. गायत्री परिवाराचे आपल्या गुरुसत्तेला भावपूर्ण प्रार्थना करण्याचे सर्व सुलभ स्थळ म्हणजे ऋषी दाम्पत्याचे समाधी स्थळ होय. यज्ञशाळा. भारत नेहमीच उत्कृष्ट मानसशास्त्रीय मूल्यांसाठी ओळखला जातो. आपल्या ऋषींनी मानसिक मूल्यांचे वाहक म्हणून यज्ञाची भूमिका महत्त्वाची मानली आहे. त्यामुळेच यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा
मूळ आधार मानला गेला आहे. शांतिकुंजच्या आवारात वैदिक संस्कृतीच्या या यज्ञीय स्वरूपाचे मार्गदर्शन मिळते. या गायत्री तीर्थाच्या यज्ञशाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी हिमालयातून आणलेल्या अखंड अग्नीची गेल्या अर्धशतकापासून तेथे स्थापना केली आहे. आणि याच अग्नीपासून शांतिकुंजच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रतिदिन यज्ञ केला जातो. प्रतिदिन गायत्री परिवारातील शेकडो सदस्य या पवित्र यज्ञभूमीत उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात आणि आपली आहुती समर्पित करतात व यज्ञीय जीवनशैलीचे प्रशिक्षण घेतात. हमारे यहाँ यज्ञशाला की कैसी सुंदर व्यवस्था है, कैसा वैज्ञानिक अनुसंधान होता है. और ये देखेंगे कि यज्ञ परंपरा के बारे में यज्ञ को जो लोग अब तक ये कहते रहते थे कि इसमें लकड़ी जलाई जाती है, सामान जलाया जाता है, कार्बन डाइऑक्साइड गैस पैदा की जाती है, नुकसान किया जाता है, उनको आप देखिए उनका मुंह बंद करने के लिए कि यहाँ यज्ञीय परंपरा को किस तरीके से वैज्ञानिक ढंग से बनाने के लिए हमारी लेबोरेटरी और प्रयोगशाला है. हम अध्यात्म विज्ञान, देव और दानव दोनों को मिला करके समुद्र मंथन का कोशिश करते हैं और ये बताते हैं क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए. सप्त ऋषी क्षेत्र. परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी त्यांच्या हिमालय प्रवासाचा उल्लेख त्यांच्या सुनसान के सहचर या पुस्तकासोबत इतर पुस्तकांमध्ये देखील केला आहे. या यात्रेत हिमालयामध्ये हजारो वर्षांपासून साधना करणाऱ्या सप्त ऋषींच्या संभाषणाचे देखील वर्णन आहे. याच सप्त ऋषींनी आपले अपूर्ण कार्य गुरुदेवांच्या खांद्यावर सोपवले आहे व त्यास गती देण्यास सांगितले. त्यांच्या सूचनांना शिरोधार्य मानून हिमालयातून परतल्यावर या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. शांतिकुंज परिसरामध्ये सप्त ऋषींच्या आंदोलनाला चालना दिली व त्यांच्या स्मृती स्वरूपात पुतळ्यांची स्थापना केली. इसकी परंपरा की स्थापना भी यहाँ की है. इसकी मूर्तियाँ और प्रतिमा भी यहाँ बनाई हैं और मूर्तियों और प्रतिमाओं के बनाने के अलावा यहाँ सबसे बड़ा काम किया है कि वो लोग जो काम करते थे उस किए हुए काम को हमने किसी न किसी रूप में जारी रखने की बराबर कोशिश की है. या परिसराला आश्रमाचे सप्त ऋषी क्षेत्र म्हणतात. गायत्री परिवाराच्या सदस्यांचे असे मत आहे की हे सर्व ऋषी सूक्ष्म रूपात येथे उपस्थित आहेत व ते सर्वांना शक्ती व संरक्षण देतात. दिव्य गायत्री मंदिर. सनातन हिंदू संस्कृतीच्या आध्यात्मिक जीवनासाठी देवदर्शन ही महत्त्वाची भूमिका मानली गेली आहे. आपल्या आवडत्या मूर्तीचे गुण आपल्या जीवनात अंगीकारण्याची सतत प्रेरणा मिळावी व त्यांच्याकडून कृपा व्हावी हा याचा मुख्य उद्देश आहे. विश्वामित्र ऋषि जो गायत्री के दृष्टा माने जाते हैं, उन्होंने भी अपनी तपश्चर्या यही की जहाँ की गायत्री का ये स्थान बना, यह गायत्री मंदिर बना हुआ है. हमने उस स्थान को बहुत महत्व दिया है. विश्वामित्र ऋषि भी तब इसी स्थान पर कहते थे. हमने ठीक चुन कर के ऐसा भारतवर्ष में दूसरा स्थान नहीं मिल सकता था, यहाँ हमने वो स्थान बनाया है. गायत्री मंदिर ही दैवी प्रेरणा देते. गायत्री मंदिराला लागून भटकलेल्या देवतेचे मंदिर आहे. आचार्य श्री नेहमी आपल्या संबोधनात म्हणायचे की मानव प्रत्यक्ष देवच आहे. ते आपल्यातील सद्गुण व आत्मशक्ती जागवून देवतुल्य बनतात. मंदिराच्या भिंतीवर लिहिलेले सूत्र प्रत्येकाला आत्मनिरीक्षणासाठी प्रेरित करतात. अखंड दीप. परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी त्यांच्या हिमालयवासी गुरुदेवांच्या सूचनेनुसार वयाच्या 15व्या वर्षी हा पवित्र अखंड दिवा लावला होता. रामचंद्र जी के भी 2 गुरु थे. एक का नाम विश्वामित्र था और एक का नाम वशिष्ठ जी था. 2 गुरु थे.
हमारे भी 2 गुरु हैं। एक कौन से हैं, एक हिमालय पर रहते हैं, नंगे रहते हैं, सूक्ष्म शरीर है उनका, स्थूल शरीर स्थूल नहीं है, सूक्ष्म शरीर है। वो वहाँ आए हमारे घर, उनका सूक्ष्म शरीर, और उनने कहा 15 वर्ष की उम्र हो गई, तो 15 वर्ष की उम्र हो जाने पर उनने कहा कि हम तुझे गायत्री की दीक्षा देंगे। तो हमने कहा कि हम गायत्री की दीक्षा तो ले आए हैं, मालवी जी ने दे दी थी। उन्होंने कहा नहीं, हम दूसरी दीक्षा देंगे, हम दूसरी दीक्षा देंगे, क्या तुम्हें क्या आप भी दे दीजिए। उन्होंने पहले 3 जन्मों के हाल दिखाए हमारे, और 3 जन्मों के हाल दिखाने के बाद में हमारा विश्वास हो गया कि यही हमारे गुरु हैं और इन्हीं को समर्पण करना चाहिए। सन 1926च्या वसंत पंचमीला प्रज्वलित झालेला अखंड दिवा आजही आपला दिव्य प्रकाश पसरवत आहे। आचार्य श्रींनी या पवित्र अखंड दिव्याच्या सानिध्यात 24 लाख गायत्री मंत्राचे 24 पुरस्चरण केले व विशाल गायत्री परिवाराचा पाया घातला। गायत्री परिवाराच्या कर्तृत्वाचा मूळ स्रोत अखंड दिव्यालाच म्हटला आहे। अखंड ज्योतीच्या केवळ दर्शनाने मनामध्ये दिव्य प्रेरणा व शक्तीचा संचार होतो, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे। देवात्मा हिमालय। देवात्मा हिमालय मंदिर ही शांतिकुंजची एक अद्वितीय स्थापना आहे। येथे देवभूमी उत्तराखंडातील 4 धाम, पंचप्राण आणि यमुनेच्या पवित्र प्रवाहाचे मनोहारी दर्शन होते। सनातन हिंदू संस्कृतीत हे जगाच्या आध्यात्मिक ऊर्जेचे मूळ केंद्र मानले जाते। महान तपस्वी ऋषींची संसद अनादी काळापासून येथे तप करीत असल्याचे मानले जाते। यामुळेच अध्यात्माचा मार्ग हिमालय नेहमीच जिज्ञासूंना आकर्षित करत आला आहे। आचार्य श्रींनीही त्यांच्या हिमालयवासी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा हिमालय यात्रा केली आणि आध्यात्मिक संपदा घेऊन परतले। आचार्य श्री म्हणतात की आध्यात्मिक मार्गाच्या प्रत्येक प्रवाशाने हिमालयात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यामुळे साधकाच्या आत्म्याला दैवी शक्तीचे पोषण मिळते। शांतिकुंजमध्ये देवात्मा हिमालयाची स्थापना करण्याचा हाच उद्देश आहे। हमने हिमालय का एक मंदिर बनाया है, जैसा कि मंदिर सारे हिंदुस्तान भर में कहीं नहीं है। ये उसका प्रतीक बनाया है। हिमालय की मूर्ति यहाँ बनाई है, हिमालय का मंदिर बनाया है, ऋषि परंपरा बनाई है। ऋषि यहाँ क्या करते थे? हिमालय माने ऋषि, ऋषियों के रहने का स्थान। सारे के सारे ऋषि यही हुए हैं, जितने भी ऋषि हुए हैं। गायत्री के 24 अक्षर हैं और 24 ऋषि थे, वो 24 के 24 ऋषि इसी स्थान पर हुए। कहाँ? हिमालय में। और हमने हिमालय की परंपरा को, हिमालय को का मंदिर ही यहाँ एक बनाया नहीं है, अभूतपूर्व। इसको अभूतपूर्व कहिए। हिंदुस्तान भर में कभी किसी कल्पना नहीं आई कि हिमालय, देवात्मा हिमालय, इसका भी मंदिर बनाना चाहिए। कोई नहीं बना सका, हमने बनाया। हमें हिमालय पर बुलाया गया है हमारे गुरु ने बैटरी चार्ज करने के लिए। आपको जब कोई भी अपनी बैटरी चार्ज करनी हो तो आप यहाँ आना। हम चाहे रहते हो चाहे न रहते हो, हम यहाँ रहेंगे नहीं, ऐसी बात नहीं है। हम यहाँ हमेशा रहेंगे। हरितिमा देवालय। येथील हरितिमा देवालय हे आगळे वेगळे मंदिर आहे, जिथे देवतांच्या मूर्तीऐवजी 4ही बाजूला विविध प्रकारची झाडे, वनस्पती आहेत, जे पर्यटकांना निसर्गाचे अनोखे सौंदर्यच दाखवत नाही, तर धरती मातेला हिरवीगार करण्याची प्रेरणा देतात। येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून एक रोपटे दिले जाते। हे सुद्धा या देवालयाचे एक वेगळेपण आहे। ज्याला तरुप्रसाद म्हटले जाते, त्याची 1970 मध्ये स्वतः परमपूज्य गुरुदेवांनी निर्मिती केली। गुरुदेव नेहमी म्हणायचे, खरी मंदिरे तीच असतात जी जनजागृतीचे केंद्र असतात। हरितिमा देवालयाच्या उभारणीमागे उद्देश एकच आहे की विविध भागात आढळणाऱ्या दुर्मिळ वनौषधी तेथे संग्रहित ठेवणे। येथे त्यांची ओळख, त्यांच्या गुणधर्मासह त्यांच्या वापर पद्धतीचे सुयोग्य प्रशिक्षण दिले जाते आणि लोकांना हे देखील सांगितले जाते की या स्वस्त, सुलभ औषधी वनस्पतींचे सेवन करून ते पूर्णपणे निरोगी कसे राहू शकतात।
साहित्य मार्गदर्शक. युगदृष्टा ऋषी गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य नेहमी म्हणायचे की चांगली पुस्तके म्हणजे जिवंत देवाची मूर्ती. त्यांची पूजा केल्याने त्वरित प्रकाश व आनंद मिळतो. गुरुदेवांनी या दृष्टिकोनातून विचार क्रांती मोहीम सुरू केली होती. परमपूज्य गुरुदेव असंही म्हणायचे की मी जेव्हा नसेल तेव्हा गायत्री परिवाराचे सदस्य माझ्या पवित्र साहित्यात माझी वास्तविक प्रतिमा पाहू शकतील. त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाचे साहित्य लिहिले. व्यास परंपरा को अगर आपको कहीं देखने का हो तो आप केवल यहाँ देखिए, हिंदुस्तान में आकर के, और कहीं नहीं आपको व्यास परंपरा मिलेगी. 18 पुराणों के भाष्य की है, वेदों के भाष्य की है. गुरुदेवांनी लिहिलेले विपुल साहित्य चित्रांच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याची संधी देवसंस्कृतीच्या मार्गदर्शक प्रदर्शनात मिळते. इथे हिंदी, इंग्रजीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये जवळजवळ 3200 पेक्षा जास्त पुस्तके आहेत, जी प्रत्येक मनस्थिती व परिस्थितीतील लोकांना मार्गदर्शन करतात व त्यांच्या समस्या सोडवतात. परम पूज्य गुरुदेव ने ये कहा था कि मेरे विचार मेरे साहित्य में छिपे हैं और मेरा विचार जो है वही मेरा शरीर है. तुम लोग अगर ये मान लो कि मेरे विचार के रूप में मैं मौजूद हूँ तो मैं अनवरत समय तक मौजूद रहूँगा. गुरुदेव हमारे जीवन में कैसे आएंगे, तो गुरुदेव को जीवन में लाना है तो उसका एक ही तरीका है कि इस साहित्य को हम घर घर पहुँचाएँ और हम स्वयं पढ़ें नियमित रूप से. ब्रह्मवर्चस शोध संस्थान. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की मनुष्याचे भवितव्य त्याच्या खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आणि खरे आध्यात्मिक असण्यावर अवलंबून आहे. विज्ञानाला जिथे धर्मातून मानवता शिकण्याची गरज आहे, तिथे धर्माच्या क्षेत्रात वैज्ञानिक पद्धती वापरण्याची गरज आहे. परमपूज्य गुरुदेवांना नवीन युगाची ही गरज व निकष चांगल्या प्रकारे समजले होते. ते नेहमी म्हणायचे, जीवन हे आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही घटकांनी बनलेले आहे. म्हणून विज्ञान व अध्यात्म एकमेकांपासून वेगळे नाहीत, एकमेकांना पूरक आहेत. म्हणून त्यांनी धर्माला विज्ञानाच्या कसोटीवर उतरवण्याचा प्रयत्न केला. 1979 मध्ये ब्रह्मवर्चस संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. आपल्या वेगळेपणामुळे ब्रह्मवर्चस संशोधन संस्थेने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. आदरणीय डॉक्टर प्रणव पंड्या हे त्याचे संचालक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आजही मोठ्या संख्येने उच्च शिक्षित, समर्पित संशोधक, वैज्ञानिक संशोधनाच्या संपादनात गुंतलेले आहेत. यज्ञशास्त्रावरील महत्त्वपूर्ण शोध या संस्थेचे मोठे यश आहे. इथे यज्ञातून उत्पन्न होणारी ऊर्जा, मंत्रशक्ती तसेच ध्यानाचा साधकाच्या मेंदूतील लहरी, जैवविद्युत इत्यादींवर होणारे परिणाम तपासले जातात आणि त्यांचा अभ्यास केला जातो. देव संस्कृती विश्वविद्यालय. सातव्या शतकात भारतात आलेला प्रसिद्ध चीनी प्रवासी युएन सॉन्ग याने आपल्या प्रवास वर्णनात असे लिहिले आहे की भारताचे भवितव्य तेथील शाळा व विद्यापीठांच्या वर्गामध्ये तयार होत आहे. परमपूज्य गुरुदेवांचेही असेच म्हणणे होते की देशातील तरुणांची बौद्धिक क्षमतेबरोबरच नैतिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांची जाणीवही विकसित झाली पाहिजे. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे उत्तम नागरिक, प्रखर देशभक्त, विषय तज्ञ असलेले महामानव घडवण्याचे दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी 11 एप्रिल 2002 रोजी देवसंस्कृती विश्वविद्यालयाची स्थापना केली गेली.
पायाभरणीसोबतच एक संकल्प घेण्यात आला की येथे फक्त इंजिनियर, डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, अभ्यासू, विद्वान तयार केले जाणार नाही, तर असे विद्यार्थी तयार केले जातील ज्यांचे चरित्र उज्ज्वल असेल, जे कर्तव्यनिष्ठ असतील, मूल्य जोपासणारे असतील. आज ही विद्येची राजधानी केवळ संपादन केलेल्या ज्ञानाची पातळी प्रमाणित करून पदव्या देणारी संस्था नाही, तर गुणवंत विद्यार्थ्यांची रोपवाटिका आहे. शांति कुंज हरिद्वार को उन्होंने प्रज्ञा अरण्यक के रूप में विकसित किया ताकि भारतीय संस्कृति की जो रीढ़ है, तीर्थ परंपरा, उसके पुरातन स्वरूप को यहाँ देखा जा सके और उसका जो महात्म्य कहा गया है उसको प्रत्यक्ष अनुभव किया जा सके. यहाँ पर व्यक्ति आए तो उसको लगे कि हम जीती जागती भारतीय संस्कृति को महसूस कर रहे हैं. इसीलिए यहाँ पर जो नित्य यज्ञ की परंपरा है, अखंड दीपक की परंपरा है, गायत्री मंदिर है, यहाँ पर देवात्मा हिमालय है, माँ गंगा का जो है मंदिर है, हिमालय की प्रखरता, गंगा की पवित्रता, इन सब का प्रतिनिधित्व करने वाले भगवान परशुराम, भगीरथ की दिव्य प्रतिमाएं हैं. पूरा सप्तऋषि का क्षेत्र है, जड़ी बूटी का उद्यान है, यज्ञ के ऊपर उच्च स्तरीय अनुसंधान का केंद्र अभी अभी स्थापित भी हुआ. गायत्री विद्या का यहाँ पर गहन अवगाहन संभव है. सारी की सारी विशेषताएं गुरुदेव ने कहा कि इस शांति कुंज के तीर्थ के अंदर प्रवेश करते से ही व्यक्ति महसूस कर सकता है.